करुणा मुंडे या नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता कोर्टाने दिलेल्या एका निर्णयामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आलेल्या आहे. या निर्णयात कोर्टाने त्यांना गुजारा भत्ता म्हणून धनंजय मुंडे यांना 2 लाख रुपये दिले जावेत असे आदेश दिलेले आहेत. त्यातले 1,25,000 हे करुणा मुंडे यांना तर 75,000 मुलीसाठी देण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. करुणा मुंडे आणि त्यांची मुलगी शिवानी यांची सध्याची आर्थिक परिस्थिती तसेच अन्य निकषाच्या आधारे त्यांना अंतरिम देखभालीसाठी हे 2 लाख दर महिना देण्याचे आदेश दिले आहे आणि त्यामुळे करुणा मुंडे यांची आर्थिक स्थिती काय आहे, त्यांची एकूण संपत्ती किती आहे याची चर्चा सुरू झाली आहे. त्यानुसारच करुणा मुंडे यांच्या संपत्तीवर लक्ष टाकले असता तुमचेही डोळे फिरतील. करुणा मुंडे यांनी नुकतीच परळीतून विधानसभा निवडणूक लढण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी त्यांनी प्रतिज्ञापत्रही दाखल केलं होतं. त्यात त्यांनी आपल्या संपत्तीचा उल्लेख केला होता. त्याआधी त्यांनी कोल्हापूरमधूनही पोटनिवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं आणि त्यावेळी पहिल्यांदा त्यांच्या संपत्तीचा तपशील समोर आला होता. त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार त्यांच्याकडे 5 लाखाची रोकड आहे. राष्ट्रीय बचत योजना, विमापत्र यामध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. जवळपास त्यांची 17 लाखाची गुंतवणूक केलेली आहे. त्या व्यतिरिक्त सोने, चांदी, मौल्यवान वस्तू ही त्यांनी यात उल्लेख केलेला आहे. त्यांच्याकडे 900 ग्रॅम सोनं आणि 5 किलो चांदी आहे. बीडमध्ये त्यांच्याकडे 10 लाख किमतीचे घर आहे, तर मुंबईतल्या घराची किंमत ही जवळपास 4 कोटीपेक्षा जास्त आहे. त्यांच्या नावावर मध्य प्रदेशातल्या इंदूर येथेही जागा आहे. त्याची सध्याची बाजारभावानुसार किंमत 2 कोटी एवढी आहे. करुणा मुंडे यांच्याकडे स्वतःची गाडी देखील आहे. त्यामुळे 2 लाख देखभाल भत्ता मिळालेल्या करुणा मुंडे यांच्या नावावर सध्या कोट्यवधींची संपत्ती आहे. मुंबई न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी करुणा शर्मा यांनी केलेल्या अर्जावर 4 फेब्रुवारी रोजी सुनावणी केली आणि अर्जावर करुणा मुंडे अर्थात करुणा शर्मा व त्यांची मुलगी शिवानी यांच्या सध्याची आर्थिक परिस्थिती व अन्य निकषाच्या आधारे त्यांना अंतरिम देखभालीसाठी एकूण 2 लाख रुपये देण्याचे आदेश दिलेले आहे. या निर्णयानंतर करुणा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय 15 लाख रुपये दर महिन्याला मिळाले पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यामुळे त्यांनी या निर्णयाला आव्हान देणार का हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे. मात्र त्यांच्या संपत्तीवर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.